स्वप्न सारस्वत अनुवाद करायचं का वाटला? कानडीमध्ये प्रतिष्ठेचे 3 पुरस्कार या कादंबरीला मिळाले. एक दी सूर्य नारायण चडग साहित्य पुरस्कार, दुसरा डॉक्टर एच शांताराम साहित्य पुरस्कार आणि तिसरा कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 2011चा केंद्र साहित्य अकादमीचा पुरस्कारही या पुस्तकाला मिळालेला आहे. या कादंबरीच्या कानडीतून आता 10हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. जेव्हा हे पुस्तक आमच्याकडे आलं त्यावेळेपर्यंत 6 आवृत्त्या त्याच्या प्रकाशित झालेल्या होत्या. त्यामुळं हेही एक आकर्षण होतं की अवघ्या 1.5-2 वर्षामध्ये 6 आवृत्त्या एखाद्या कादंबरीच्या प्रकाशित होणं ही एक फार मोठी गोष्ट साहित्य जगतातली आहे. आणखी एक कारण असं की 2011मध्येच आम्ही बेळगावमध्ये गोमांतक मुक्ती संग्रामाचा सुवर्ण महोत्सव केला होता. कारण बेळगाव हे या मुक्तीसंग्रामाचं महत्त्वाचं केंद्र होतं. या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक विभागाची जबाबदारी माझ्यावरती होती. त्याच्यामध्ये कथा गोवा मुक्ती संग्रामाची असा एक दृकश्राव्य कार्यक्रम आम्ही केला. त्याचं लेखन दिग्दर्शन मी केलं होतं. त्याच्यामध्ये जवळजवळ 100हून अधिक कलाकार होते. नाईक मॅडम ज्यांनी माझ्याबरोबर या कादंबरीचा अनुवाद केला त्याही त्याच्यामध्ये प्रमुख कलाकार होत्या. आणि हे सगळं बसवत असताना गोवा मुक्ती संग्राम भाग 1 आणि 2, हुज हू ऑफ गोवा फ्रीडम मूवमेंट, गोवा मुक्ती संग्रामातील कम्युनिस्टांचं योगदान, अशी अनेक पुस्तकं मी रेफर केली. त्यामुळे या विषयाचा एक माझा स्वतःचा बऱ्यापैकी अभ्यास झाला होता. या विषयाचा माझ्यावरती प्रभाव होता. आणि एके दिवशी मधुकर गुंडनट्टी सर माझ्याकडे आले. त्यांच्याबरोबर शामराव कृष्णराव होते आणि गोपाळबाईंचं स्वप्न सारस्वत हे पुस्तक घेऊन ते आले आणि ते असं म्हणाले की तुम्ही याचा अनुवाद कराल का. तर त्यावेळेला माझी अडचण मी त्यांना सांगितली होती आणि तरी ते म्हणाले की तुम्ही हा अनुवाद करा, याच्या आधी तुम्ही अनुवाद केलेले आहे आणि ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे या पुस्तकाचा अनुवाद करायचा असं आम्ही ठरवलं. त्यामुळं अशी खूप कारणं याच्या आजूबाजूला माझ्यासाठी तरी होती. अरुणासाठी कदाचित वेगळी असतील, वेगळी होती. खरंच मी कानडी माझी मातृभाषा असल्यामुळे माझ्याकडे गोपालकृष्ण पै जेव्हा हे पुस्तक घेऊन आले तोवर हिचं थोडं काम त्यावर झालं होतं. पण मी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा मला असंही वाटलं की गोवा मुक्ती संग्रामाबद्दलची ऐतिहासिक नोंद आपल्याला मिळते, पण या कादंबरीमध्ये या 450 वर्ष गुलामगिरीत राहिलेल्या गोव्यातील लोकांनी जे काही भोगलेलं आहे, मग ते त्यांचं धर्मांतरणाच्या बाबतीत असो, त्यांच्या धर्मांतरणाबद्दल असो, किंवा मोगलांनी आणि पोर्तुगीजांनी त्यांच्यावर केलेले अमाप अत्याचार असोत, आणि या वेदना पोचायला पाहिजेत आत्ताच्या पिढीला. आणि त्या नुसत्या ऐतिहासिक दस्तावेजामधून होत नाही. आणि या कादंबरीतून इतक्या चांगल्या पद्धतीनं गोपालकृष्ण पैंनी हे मांडलेलं आहे. आणि मला वाटलं की हे पुस्तक मराठी जनतेपर्यंत पोचायलाच हवं. कारण गोवा ची कोकणी भाषा, मराठी भाषा, त्याची लिपी सारखी असल्यामुळे मराठी भाषिकांना गोवा नेहमीच आपला वाटत आला आहे. त्यामुळे मराठी लोकांपर्यंत ही कादंबरी पोचावी असं मला तीव्रतेने वाटलं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की संध्या आपण याचा अनुवाद करूया, आणि आम्ही तो सुरू केला. मराठीमध्ये अनुवाद करताना कसले चॅलेंजेस आले? माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता ते म्हणजे मला कन्नड उत्तम समजतं पण वाचता येत नाही. मी कन्नड नाटकातून भूमिका केली आहे, कंबारांच्या सिरीसंपिगेचा अनुवाद केला आहे, 252 वचनांचा अनुवाद केला आहे कलबुर्गी सरांच्या बरोबर बसून, चौगुले सरांच्या दिशांतरचा अनुवाद केला आहे, रमशा लोकापूर सरांच्या नळलीय प्रसंगाचा अनुवाद मी केलेला आहे, कानडीतून मी दिग्दर्शनही केलेलं आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की मला अजिबात कानडी वाचता येत नाही. पूर्वी माझ्या सासूबाई वाचून दाखवायच्या, मग मधुकर गुंडनट्टी सर वाचून दाखवायचे. यावेळेला अरुणा मला म्हणाली की मी वाचून दाखवते आणि आपण दोघी मिळून अनुवाद करूया. तेव्हा मी त्याला हो म्हटलं. हेच माझ्यासमोर खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज होतं, कारण मोठी कादंबरी आहे, 550 पानांची कादंबरी आहे
आणि ती वाचायची, समजून घ्यायची, अनुवाद करायचा, हे तसं कठीण काम आहे. आणि आम्ही एक ओळ वाचली आणि त्याचा अनुवाद केला, अशा पद्धतीने हा अनुवाद केलेला नाही. आम्ही ते प्रसंग वाचत होतो आणि समजून घेत होतो. एक तर ही सगळ्या प्रकारची या कादंबरीची जी पार्श्वभूमी आहे ती आम्हाला माहिती होती, त्यामुळं ते करणं आम्हाला सोपं गेलं. तेव्हा महत्त्वाचं चॅलेंज होतं की कुणीतरी मला वाचून दाखवलं माझ्यासाठी. दुसरं होतं की यावेळेला मध्येच कोविडचा काळ आला आणि या काळामध्ये आम्ही वाचन आधीच चालू केलं होतं. 200-250 पानाचा अनुवाद झाला होता आणि परत आम्हाला थांबावं लागलं. जवळजवळ 7-8 महिने आम्ही काही काम करू शकलो नाही. आणि मग जसं हळूहळू वातावरण मोकळं व्हायला लागलं तसं आम्ही पुन्हा त्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे हा खूप असा काळ आमच्यासाठी खोळंबून राहिला, थांबून राहिला. अनुवाद या काळामध्ये होऊ शकला नाही. पण आम्ही बसलो की 3-3, 4-4 तास सलग बसत होतो आणि अनुवादाचं काम करत होतो. तसे आपल्याला पुष्कळ शब्द अडत होते. वनस्पतींची नावं, आणखीन त्यांच्या ज्या पद्धती आहेत, धार्मिक पद्धती, त्यासुद्धा समजून घेताना पुष्कळ अडायचं. पण नाईक सरांनी त्यावेळी मदत केली की कानडीमध्ये ह्याला असं म्हणतात, तर मराठीत त्याला काय पर्यायवाची शब्द असेल, मग आम्ही शोधायचो अर्थ समजल्यावर. आणि तशी देखील आम्ही तसा प्रयत्न पण खूप करावा लागला. डिक्शनरीची मदत घेतलीच अर्थात, पण डिक्शनरीपेक्षाही मौखिक आम्ही ज्यांना ज्यांना विचारलं की ह्याला काय म्हणतात, किंवा ही वनस्पती, ही फुलं, ही पानं, असे शब्द देखील खूप आडले आम्हाला त्यावेळी. आणखी एक चॅलेंज असं होतं की शक्यतो प्रकाशकाला टायपिंग करून प्रत द्यायची अशी आमची पद्धत आहे. त्यामुळं 100 पानं झालं की आम्ही टायपिंग करायला देत होतो. त्याच्यानंतर दोघी मिळून ते चेक करत होतो. मग त्याची दुसरी प्रत परत येत होती. पुस्तक खूप सुंदर लिहिलेलं आहे, त्यामुळं ते तितकंच चांगल्या पद्धतीनं यावं अशी अपेक्षा होती. त्यामुळे आमच्याकडून त्रुटी राहू नयेत म्हणून आम्ही हे सगळं काम करून रेडी पुस्तक प्रकाशकाला दिलं. अरुणा नाईक ही हिंदीची प्राध्यापका, तिची मातृभाषा कन्नड, त्यामुळे बरीच वर्ष आम्ही एकत्र काम केल्यानं आमची वेवलेंथ चांगली जुळलेली होती. त्याचा एक आम्हाला फायदा झाला. आणि अनेक जरी अडथळे असले तरी या एका गोष्टीमुळे ते कमी झाले आणि हे काम आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकलो. अनुवाद पूर्ण करायला किती दिवस लागले? सुरुवात केली तेव्हा हिची 100-1 पानं झालेली होती. आणि मग नंतर कोविडमुळे, जसं आताच संध्या म्हणाली की कोविडमुळे ते थोडं काम रेंगाळलं. मग मध्ये 5-6 महिने आपण काहीच काम केलं नाही. काही नाही. आणि त्यामुळे एकूण काळ त्याला बराच लागला. पण जवळजवळ कादंबरी ॲक्च्युली आम्ही एक 6-7 महिन्यात कंप्लीट केली. जर आम्ही कामाचे दिवस मोजले तर, कारण मोठी कादंबरी आहे. आणि एखाद्या वेळेला ती मध्ये सुटली आणि महिनाभर काही काम नाही झालं तर आधीचा वाचून परत तिथं सलगपणा यायला हवा म्हणून. ती भाषा थोडी स्मरणात यायला पाहिजे. आमच्या लेखनाची स्टाईल आहे ती, त्याचा रिदम आहे ते सगळं लक्षात आणून लिहिण्यासाठी काही काळ मध्ये जावा लागत होता. त्यामुळे थोडा उशीर याला झाला. आणि DTP वगैरे त्यात वेळ जाणं हे तांत्रिक अडचणीमुळे आलंच. कादंबरी मूळ कन्नड आहे. मराठी वाचकांसाठी काहीतरी बदल केलाय का? नाही, म्हणजे तशी आवश्यकता वाटली नाही. त्याचं एक कारण असं आहे की मराठी वाचकांच्यासाठी बदल करायचा तर कादंबरीमध्ये तसं करता येत नाही. आणि भाषेची शैली म्हणून जो बदल करावा लागला तो केला. कारण प्रत्येक, आता कानडी भाषेची एक शैली, मराठी भाषेची एक शैली, पण आम्ही मूळ त्याच्या लेखनामध्ये काहीच बदल केलेला नाही. एक असं आहे की दोन्ही संस्कृती अगदी जवळजवळच्या आहेत. त्यामुळे त्या कादंबरीमध्ये जो सांस्कृतिक भाग आहे किंवा त्याच्यातलं लोकसाहित्य आहे, त्या प्रकारचे जे कॅरेक्टर आहेत, तर त्याच पद्धतीने मांडल्या तरी काही फरक पडणार नव्हता. नाटकामध्ये वगैरे कसं इस्पेशली जी
परदेशातून आपल्याकडे आलेली नाटकं आहेत ती या भूमीत रुजवण्यासाठी काही प्रामुख्याने बदल केले जातात. कादंबरीमध्ये अशा प्रकारचे बदल फारसे केले जात नाहीत आणि ते करू नये. कारण मग मूळ लेखकाचा जो काही एक पिंड आहे, त्याची जी काही एक मांडणी आहे, त्याची जी पद्धत आहे, त्याला जे काही सांगायचं आहे ते जसंच्या तसं पोचू शकत नाही. कारण हे आपण वाचणार आणि समजून घेणार आहोत. हे दृकश्राव्य माध्यम नाही आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये फारशी काही बदल करायची गरज आहे असं आम्हाला वाटलं नाही. त्यामुळे फार काही बदल आम्ही त्याच्यात, फार काही म्हणण्यापेक्षा काहीच बदल आम्ही त्याच्यात केलेले नाही. सगळे कॅरेक्टर तेच ठेवलेले आहेत. तो जो काही कथाभाग आहे तो तशाच पद्धतीने मांडलेला आहे. त्यांची जी शैली आहे की तो रामकृष्ण पै ती गोष्ट सांगतो आहे तर ते तशाच पद्धतीनं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही फारसे बदल करण्यात आलेले नाही. आता हा स्वप्न सारस्वत हा गोव्याच्या इतिहासातला अतिशय संघर्षपूर्ण आणि रक्तरंजित अशा प्रकारचा काळ आहे आणि आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. म्हणजे कमी अधिक प्रमाणात यातल्या कथा प्रत्येकाच्या घरामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत, ऐकल्या गेलेल्या आहेत. बहामनी सुलतानाच्या काळापासून गौड सारस्वतांच्यावर होत राहिलेलं जे धर्मांतर आहे, अत्याचार आहे, त्यानंतर अल्बुकर्क गोव्यामध्ये आलेला आहे. तेलंगणामध्ये पोर्तुगीजांनी कत्तली केलेली आहे. हजारो पोर्तुगीज सैनिक गोव्यामध्ये प्रवेशकर्ते झालेले आहेत आणि त्यानं गोव्याचा सगळा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे आणि धर्मांतराचा प्रचंड भडका उडाला आहे. अशा पार्श्वभूमीवरती ही कादंबरी येते आणि या प्रश्नाने भारतीयांच्या हृदयाला असंख्य खिंडारं पाडलेलीच आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ही कादंबरी मराठीत आली काय किंवा हिंदीत गेली काय किंवा आणखी कुठल्याही भाषेत जरी गेली तरीसुद्धा त्याच्यात मूलभूत काही बदल करण्याची आवश्यकता नाही. कारण हा विषय लोकांना माहीत आहे. आता तो लोकांच्या स्मरणातून थोडासा बाजूला गेला आहे, पण जे घरातले बुजुर्ग आहेत त्यांच्या तो स्मरणात अजूनही आहे आणि या निमित्तानं ते आता या सगळ्या लोकांच्या समोर, स्पेशली अगदी गोव्यातल्या सुद्धा लोकांच्या समोर हे सगळं परत एकदा येते. कारण तिथल्याही खूप पिढ्यांना आता याची कल्पना समजणं गरजेचं आहे. आणि या अत्याचाराला बळी न पडता स्थलांतरित ज्या लोकांनी केलं ते पण इतकं सोपं नव्हतं. स्थलांतरणाच्या ज्या समस्या आहेत आणि त्यांना किती कष्टाला सामोरं जावं लागलं ते सुद्धा खूप सुंदर पद्धतीने गोपालकृष्ण पैंनी मांडलेलं आहे. आणि हे सारस्वत लोक आपल्याला बेळगावमध्ये किंवा इकडे मंगळूर त्या साईडला म्हणजे कर्नाटकातील त्या साईडला ही सारस्वत लोक स्थलांतरित झालेली आहेत. तर त्यांचा इतिहास काय आहे हे सुद्धा समजणं हे गरजेचं होतं लोकांच्यासाठी. आणि म्हणून आम्हाला ही कादंबरी खरोखरच मनापासून अनुवाद करताना बरं वाटलं. कारण कादंबरी अनुवाद करताना आनंद झाला असं म्हणू शकत नाही. कारण त्या कादंबरीतल्या ज्या घटना आहेत त्या लोकांनी जे सहन केलेलं आहे खूपच कारुण्य आहे या कादंबरीमध्ये. त्यामुळे असं फार वाईट वाटायचं त्या सगळं ते आठवून. म्हणजे काही काही वेळेला असं झालेलं आहे की एखादा प्रसंग, स्पेशली नागडो वेताळ आणि धड्ड ही दोन पात्र जी आहेत मधले जे संवाद आहेत किंवा धड्डचा झालेला वध जो आहे ते इतकं भयानक असं आपल्या अंगावर येतं की त्याचा अनुवाद केल्यानंतर आम्ही अक्षरशः म्हणजे असे बधीर होऊन गेलो होतो की लेखणी ठेवली आणि आम्ही एकमेकीशी बोललो सुद्धा नाही. आणि खूप 1-2 दिवस ते डोक्यातून जात नव्हतं की किती भयानक क्रौर्य या परकीय माणसांच्या मध्ये होतं आणि कशा पद्धतीनं त्या धड्डचा अंत या लोकांनी केला. तर अशा अनेक प्रसंग या कादंबरीमध्ये आहेत जे तुम्हाला थकवतात. वाचताना सुद्धा, वाचकाला सुद्धा ते देवळं पाडल्यावर त्यांची झालेली अवस्था. कारण धार्मिक श्रद्धा पण त्यांच्या इतक्या डीप रुटेड होत्या की त्या श्रद्धेला जेव्हा तडा पडतो त्यावेळी सुद्धा त्या लोकांना इतकं वाईट होतं आणि ते लेखकांनी खरोखरच वाचकापर्यंत पोहोचवलेलं आहे की देवळं उद्ध्वस्त केली, मग देवळातल्या मूर्त्या त्या लपवून ठेवायच्या, आणखी पुन्हा वेळ किंवा संधी मिळाली की पुन्हा मग त्या बाहेर काढायच्या. ही जी त्यांची धडपड आहे आणि त्यामुळे धार्मिक श्रद्धा सुद्धा त्यांच्या किती डीप रुटेड होत्या
आणि त्यासाठी सुद्धा त्यांना किती सहन करावं लागलं, हे खूप छान आणि खरं म्हणूया आपण, सत्यच आहे ते या कादंबरीतून आपल्याला समजतं, फार जवळून समजतं. असे काही शब्द आले का ज्याचं मराठीमध्ये समानार्थ शब्द मिळाले नाही? त्या संदर्भात तुम्ही काय केला? हां, असे फार काही शब्द आले नाहीत, कारण मगाशीच मी म्हटलं की दोन्ही संस्कृती खूप जवळच्या आहेत. जेव्हा आपण एखाद्या फॉरेन लँग्वेजमध्ये अनुवाद करतो तेव्हा असे प्रश्न अनेकदा, म्हणजे उदाहरणार्थ गजग्याला काय म्हणायचं, हा आमच्या अगदी सांस्कृतिक परिवेशातले जे शब्द आहेत ना, पण इथं तसा आपल्याला असं काही प्रश्नच आला प्रश्न नाही. नव्हता. पर्यायवाची शब्द मिळालाच नाही असं मला नाही वाटत. असं एकही नाही, शब्द एकही इथे झालं आला नाही. नाही. पण याच्यामध्ये जे नाईक सरांचं मोठं काम आहे, कारण आमच्यासाठी त्या शब्दांचे अर्थ शोधणं, डिक्शनऱ्या शोधणं, हे सगळं काम जे नाईक सरांनी केलं. त्यामुळे अनेक वेळेला जर आम्ही अडले असू तर जे नाईक सरांनी आम्हाला त्या शब्दांचे अर्थ, त्याचा एकूणच आजूबाजूचा त्या शब्दाचा काय परिसर आहे, त्याचा अवकाश काय आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे अनुवाद खूप सोपं सोपा झालं खूप करायला. अनुवाद बघून गोपालकृष्ण पै यांची प्रतिक्रिया काय होती? अनुवादाचं पुस्तक जेव्हा आम्ही त्यांना पाठवलं तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की कव्हर पेज खूपच बोलकं झालेलं आहे. म्हणजे त्याचं मुखपृष्ठ जे आहे पाहू शकता. ते खूपच बोलकं झालेलं आहे. म्हणजे आतला विषय जो आहे त्याचा संदर्भ या मुखपृष्ठात आलेला आहे. आणि त्यांना स्वतः ते मराठी वाचू शकत नाहीत, पण त्यांचे मित्र शानबाग म्हणून जे आहेत त्यांनी हे पुस्तक वाचलं आणि दोघांनी चर्चा केली. आणि त्यांनी आम्हाला असं कळवलं की अनुवाद त्यांना खूप आवडलेला आहे. आणि खरंच पुस्तक चांगलं काढलेलं आहे, कारण यातला जो शब्दांसाठीचा वापरलेला फॉन्ट आहे तो असेल, किंवा हे पान ज्या पद्धतीनं वापरलेलं आहे ते असेल, 2 ओळीतलं अंतर दोन म्हणा. ओळीत सहजपणे वाचता येतं. नाहीतर अलीकडे खूप असे जवळजवळ शब्द असतात आणि मधला पृष्ठसंख्या कमी करण्यासाठी इथं काही तडजोड केलेली केली नाही. नाही, कुठलीच तडजोड केलेली नाहीये. चांगल्या पद्धतीने हे पुस्तक काढलेलं आहे. मराठी वाचकांची प्रतिक्रिया कशी आहे? मराठी वाचकांची प्रतिक्रिया म्हणजे मला एकच प्रतिक्रिया आली की खूप अभ्यासपूर्ण आणि खूप छान पुस्तक लिहिलं आहे आणि अनुवादही चांगला झालेला आहे. आता काय आहे की पुस्तकाचं प्रकाशन अजून झालेलं नाही आणि पुस्तकाचा सध्या खप काय चालू आहे याविषयीची माहिती आम्हाला दोघींनाही नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देणं थोडंसं मुश्किल आहे की मराठी वाचकाची याच्याविषयी काय प्रतिक्रिया. अद्याप आमच्यापर्यंत तरी त्या प्रतिक्रिया आणि फार काळ झालेला नाही आहे, 3-4 महिनेच झालेले आहेत. 2 महिनेच झालेत पुस्तक प्रकाशित होऊन, आणि आमच्या हातात येऊन हे 2च महिने झालेत. त्यामुळं याविषयीची काही प्रतिक्रिया म्हणायची नाही, आमच्या हाती अजून नाही. मराठीमध्ये अनुवाद व्हायला खूप उशीर लागले. दोन्ही भाषांमध्ये परस्पर अनुवाद होण्यासारखे अजून साहित्य आहे. ह्यावर आपण काय सांगू इच्छिता? पहिला याच्यातला प्रश्न की स्वप्न सारस्वतचा अनुवाद व्हायला उशीर लागला. खरी गोष्ट आहे ही, पण या प्लॅटफॉर्मवर त्याची चर्चा करणं फार योग्य ठरेल असं मला वाटत नाही. या अनेक कारणामुळे आम्हाला ते उशीर झाला अनुवाद करायला. कसं असतं आणि हाती पुस्तक आलं ते सुद्धा जरा उशीरच झाला म्हणायला हरकत नाही. प्रकाशनामध्ये प्रकाशकाच्या काही अडचणी असतात, प्रकाशनातल्या काही अडचणी असतात, करारनामे असतात आणि अनुवादकाच्या स्वतःच्याही काही अडचणी असतात. मूळ लेखकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. अशा अनेक कारणांनी उशीर होतो. दोन्ही भाषांच्या मधल्या परस्पर अनुवादाच्या संदर्भात असे अनुवाद व्हायला पाहिजे आहेत. त्याच्यासाठी खरं सांगायचं म्हणजे बेळगाव हेच महत्त्वाचं केंद्र आहे आणि असू शकतं, कारण इथे दोन्ही भाषा येणारे जाणणारे लोक आहेत आणि ते हे काम करू शकतात. यापूर्वी लोकांनी हे काम केलेलं आहे. कानडी लेखकाने अशी पुस्तकं द्यावीत आणि इथल्या मराठी लोकांच्याकडनं ती करून घ्यावीत
अगदी नवोदितांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घ्यायला काही हरकत नाही. त्यांच्याकडूनही अशा प्रकारची चांगली पुस्तकं अनुवादित व्हावीत. सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. त्यामुळं हे काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आणि दोन्ही भाषांचं साहित्य समृद्ध होण्यासाठी अनुवाद कार्य पूर्वीपासून खूप हे होत महत्त्वाचं आलंय. आहे. नाही असं नाही, साहित्य पण अकादमी तरी ते काम करताय. करताय. मराठी साहित्य क्षेत्रात स्वप्न सारस्वत ही कृती किती महत्त्वाची आहे? निश्चित अतिशय महत्त्वाची आहे. नरसप्पा यांच्या निमित्तानं त्यांच्या 5 पिढ्यांच्या समोर घडत जाणारी ही कथा आहे. त्या काळातला राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास, आर्थिक प्रवास, ऐतिहासिकता धार्मिक धार्मिक तर आहेच, पण असंख्य स्थित्यंतरं, या अनुषंगाने येणारे असंख्य माणसं, त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्याचं अतिशय ओघवत्या शैलीमध्ये असं चित्रण त्यांनी केलेलं आहे. बहुसंख्य मराठी माणसांना गोवा म्हणजे सुशेगात असं वाटतं आणि गोव्याला जायचं म्हणजे बीचवर बसून चैनी करण्यासाठी जायचं, अशी ह्या लोकांची समजूत असलेली आपल्याला दिसते. पण गोव्यानी जे काही सोसलेलं आहे, जे रक्ताचे पाट त्या ठिकाणी वाहिलेले आहेत, जे अनन्वित अत्याचार झालेले आहेत, ते आज सुद्धा अगदी गोव्यात असणाऱ्या लोकांना सुद्धा माहीत नाहीत. अगदी खरं. त्यांची दैवत कुठली आहेत हे त्यांना माहिती नाही. ती त्या जागी कशी गेली हे त्यांना माहिती नाही. गोव्यातल्या गावांची जुनी नावं काय होती आणि बदललेली नावं काय आहेत याविषयी लेखकांनी खूप चांगली मांडणी यात केलेली आहे. याच्यामध्ये पुराणकथांचे संदर्भ आहेत, दंतकथांचे संदर्भ आहेत. याला परशुरामाने गोवा भूमी वसवली असं पुराणात उल्लेख आहे. S.R. विजय शंकर यांची प्रस्तावना आहे आणि ती अतिशय महत्त्वाची प्रस्तावना आहे असं मला वाटते, की तेवढी वाचल्यानंतर या कादंबरीचं वकूप काय आहे याची मराठी वाचकाला जाणीव होते. म्हणजे दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या कारंथांच्या कादंबरीतला जो परिसर आहे तो सगळा परिसर या कादंबरीमध्ये येतो. तिथली शेती, तिथले मळे, तिथली व्यापाराची पद्धत, कायदे कानून, छपाई त्या ठिकाणी व्यवसाय चालू झाला, नंतर विद्याभ्यास तिथे कशा प्रकारचा होत होता, राज्यकारभार कसा होत होता, तिथलं साहित्य, तिथल्या सगळ्या हस्तकला, हस्तव्यवसाय याचं वर्णन जसं कारंथ करतात तसं पै देखील करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे मराठी साहित्यात ही कृती अतिशय महत्त्वाची आहे. गोमांतक वासियांना ती त्यांचा भूतकाळ दाखवते आणि मराठी वाचकाला निश्चितच नवप्रत्ययाचा अनुभव देते आणि म्हणून लोकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि तो काळ समजावून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता सध्या कशाचे अनुवाद किंवा लेखन चालू आहे? नव्याने लेखन चालू आहे, पण त्याबद्दल मी आत्ताच काही बोलणार नाही, ते योग्यही होणार नाही. वाचन मात्र चांगलं चालू आहे. गेल्या 6 महिन्यात मी जवळजवळ 60 उत्तम मराठी कादंबऱ्या वाचल्या. एखादं चांगलं पुस्तक जर मिळालं कानडीतलं तर नक्कीच अनुवाद करायला आवडेल. अरुणा माझ्याबरोबर अर्थातच असेल. त्यामुळं आत्ता ह्या कशाबद्दलच काही सांगणं फार धोक्याचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.